हे बघा, आज मी इथे शेपूच्या वड्या केल्या आहेत. त्या शेपूच्या वड्या बघा कशा छान कुरकुरीत झाल्या आहेत, मस्त झाल्या आहेत. नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे शेपूच्या वड्या केल्या, त्या कशा केल्यात तुम्हाला दाखवते. आता मी शेपूच्या वडीमध्ये घालण्यासाठी मुगाची डाळ 2 तास भिजत ठेवली होती आणि आता ती भिजत ठेवलेली डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि गाळून घेते. त्यातलं पाणी काढून घेणार आहे सगळं. हे बघा, पाणी काढून घेतलंय. त्यानंतर मी काय करणार आहे, ह्या गाळणीमध्ये घालून निथळत ठेवणार आहे ही डाळ. पाणी निथळेपर्यंत मी इथे मिक्सरचं भांडं घेते, त्यामध्ये 1 कप पोहे घेते आणि ह्या पोह्याची मी पावडर करून घेते. आता हे पोह्याची पावडर एका वाटीमध्ये काढून ठेवून बाजूला ठेवून देते. आणि त्यानंतर हे बघा, मी इथे शेपूची भाजी निवडून धुवून घेतलेली आहे आणि आता ती भाजी बारीक चिरून घ्यायची. मी इथे साधारण शेपूच्या भाजीची अर्धा ते पाऊण जुडी घेतली आहे. आता ती भाजी छान बारीक चिरून घेते. ही बघा, इथे शेपूची भाजी चिरून झालेली आहे आणि ती भाजी आता मी कढईमध्ये काढून घेते. मी ह्याच कढईत आता शेपूच्या वडीचं पीठ भिजवणार आहे आणि आता ही भाजी बाजूला ठेवून देते. मगाशी जी मुगाची डाळ निथळत ठेवली होती ती मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पेस्ट करून घेते. पाणी न घालता पेस्ट नाही झाली तर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालायचं आणि मग त्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, इथे छान मुगाच्या डाळीची पेस्ट तयार झाली आहे आणि आता ती पेस्ट मी शेपूच्या भाजीमध्ये घालून घेते. मुगाच्या डाळीचं पीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये बाकी सगळे मसाले घालून घेते. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1.5 चमचा किचन किंग मसाला घालते. हे सगळे मसाले घालून मी एकत्र करून घेते. आणि मुगाच्या डाळीची पेस्ट मसाले सगळे एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये मी चण्याचं पीठ घालणार आहे. चण्याचं पीठ मी इथे वाटीभर घेतले. मी सध्या इथे 4 चमचे चण्याचं पीठ घातले आणि पीठ मळायला घेते. हे बघा, अजून शेपूची भाजी नुसती भाजी दिसते, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, उरलेलं पीठ त्यामध्ये घालणार आहे. म्हणजे मला इथे एकूण 1 वाटी चण्याचं पीठ लागलंय आणि चमच्यानी मोजलं तर 8 चमचे चण्याचं पीठ लागलंय. आणि चण्याचं पीठ घालून झाल्यानंतर मी इथे पोह्याची जी पावडर करून ठेवली होती, 1 कप पोह्याची पावडर करून ठेवली होती, त्यातली फक्त अर्धीच मी घालणार आहे पोह्याची पावडर. आणि आता हे पीठ छान मळून घेते. आणि आता इथे थोडंसं सुकं वाटतंय, त्याच्यामुळे मी मुगाची डाळ वाटली होती त्या भांड्यातून थोडंसं पाणी काढलं होतं, ते पाणी घालते. 1 ते 2च चमचे पाणी लागलंय आपल्याला, इथे जास्त पाणी लागत नाही. हे बघा, इथे छान पीठ मळून झालेलं आहे, मस्त झालंय पीठ मळून. आणि आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे. यामध्ये पोह्याची पावडर घातली त्याच्यामुळे ते मुरण्यासाठी 5 ते 10 मिनिटांनी झाकण उघडून आता ते छान मळून घेते. मी माझ्या चॅनलवरती ह्याआधी शेपूच्या वड्यांची रेसिपी अपलोड केली होती. त्यामध्ये त्या शेपूच्या वड्यांमध्ये नुसतं मी बेसन घातलं होतं. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि आता ह्या पिठाचे असे ओंडे करून घ्यायचे आणि आपल्याला उकडवून घ्यायचे. म्हणजे आपण कोथिंबीर वडी करतो ना, तशीच करायची, फक्त कोथिंबीर ऐवजी आपण शेपू वापरणार आहे. ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी छान ही रेसिपी आहे, मस्त आहे रेसिपी ही. आता वड्या उकडण्यासाठी मी इथे चाळण घेतली आहे. चाळणीला मी तेल लावते. तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये जे मी ओंडे करून घेतले होते ते त्यामध्ये ठेवून देते आणि एका साईडला मी पाणी तापायला ठेवले.
हे बघा इथे पाणी छान उकळलंय. त्या पाण्यावरती ही चाळण ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती झाकण घालून 10 ते 15 मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटांनी झाकण उघडून बघते. आता ह्या वड्या शिजल्यात की नाही बघण्यासाठी मी सुरीनी चेक करते. हे बघा आपली सुरी छान क्लिअर झाली आहे, म्हणजे ओंडे शिजलेले आहेत. आता हे खाली उतरवून थंड करायला ठेवते मी. हे ओंडे थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या करून घ्यायचे. आता वड्या उकडून झाल्यानंतर असं पाहिल्यानंतर कोणाला पटकन कळणार सुद्धा नाही की ह्या शेपूच्या वड्या आहेत की कोथिंबिरीच्या वड्या आहेत. ते बघा किती सुंदर झाल्या आहेत वड्या. आता या वड्या तळून घेते मी. मुगाची डाळ घातल्यामुळे काय होतं, वड्या तळल्याच कुरकुरीत असतात, थोड्या वेळाने त्या नरम पडतात. तशा त्या नरम पडत नाहीत. ह्या बघा वड्या किती सुंदर झाल्यात, मस्त झाली आहे की नाही वडी. आता ह्या वड्या तळायला घेऊया. एके ठिकाणी कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलंय. त्या तेलामध्ये आपण खरपूस रंगावरती वड्या तळून घेऊया. शेपूची भाजी ज्यांना आवडत नाही ना त्यांच्यासाठी मस्त आहे ही रेसिपी. माझ्या मिस्टरांचं इन्व्हेन्शन आहे. त्यांना स्वतःला शेपूची भाजी आवडायची नाही, म्हणून त्यांनी सांगितलं एकदा करून बघ अशी रेसिपी. ती खूपच छान झाली रेसिपी, मस्त झाली. त्यापासून आमच्याकडे शेपूच्या भाजीऐवजी शेपूच्या वड्या होतात. हे बघा किती सुंदर झाल्या आहेत वड्या. आणि आता त्या वड्या मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते. तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता, चहा बरोबरही खाऊ शकता. आवडल्या की नाही शेपूच्या वड्या? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.